नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या या भावपळीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात अनेकदा आपण निराश होतो, हताश होतो आणि आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग सापडत नाही। अशा वेळी श्री स्वामी समर्थांचे अमूल्य विचार आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि मनात एक नवीन ऊर्जा भरतात। आज आपण स्वामी समर्थांचे असे 5 विचार पाहणार आहोत जे तुमचे आयुष्य जगण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकतील। पहिला विचार, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हा केवळ एक विचार नाही, तर प्रत्येक भक्ताला दिलेला स्वामींचा शब्द आहे। जेव्हा आयुष्यात सर्व मार्ग बंद होतात, सगळे दरवाजे बंद झालेले दिसतात, तेव्हा स्वामींचा हा विचार आपल्याला आठवण करून देतो की आपण या जगात एकटे नाही आहोत। संकटाच्या वेळी कधीही घाबरू नका, कारण स्वामी अदृश्य रूपाने नेहमी तुमच्या सोबत असतात। दुसरा विचार, तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा आणि फळाची चिंता सोडून द्या। आपण अनेकदा कामापेक्षा त्याच्या परिणामाचा जास्त विचार करतो आणि स्वतःला ताणतणावात ढकलतो, पण स्वामी सांगतात, तुम्ही तुमचे 100% देऊन काम करत राहा। जेव्हा तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतात, तेव्हा योग्य वेळी योग्य फळ देण्याची संपूर्ण जबाबदारी स्वामींची असते। तिसरा विचार, वेळ वाईट असो किंवा चांगली, ती कायम राहत नाही। जसा रात्रीनंतर सुंदर दिवस उजाडतो, तसंच वाईट वेळेनंतर चांगला काळ नक्की येतो। संकटाचा काळ ही स्वामींनी घेतलेली तुमची परीक्षा असते। या काळात धीर धरणे आणि स्वामींवरचा विश्वास न गमावणे हीच खरी भक्ती आहे। चौथा विचार, दुसऱ्यांना क्षमा करायला शिका आणि मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका। स्वामींच्या मते सूडबुद्धी किंवा राग मनात ठेवून माणूस कधीही सुखी राहू शकत नाही। जेव्हा तुम्ही लोकांना माफ करायला शिकता आणि तुमचे मन आतून स्वच्छ आणि शांत ठेवता, तेव्हाच स्वामींचा वास तुमच्या हृदयात होतो। पाचवा विचार, निस्वार्थी भक्ती आणि नितांत श्रद्धा। स्वामींना मोठमोठे सोहळे, देखावा किंवा अवडंबर नको असते। त्यांना हवी असते फक्त निर्मळ भक्ती। जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने आणि मनापासून स्वामींचे नाव घेता, तेव्हा अशक्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा सहज शक्य होऊन जातात। स्वामी भक्तांनो, या 5 विचारांपैकी कोणता विचार तुमच्या हृदयाला सर्वात जास्त स्पर्श करून गेला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। जर स्वामींवर तुमचा पूर्ण विश्वास असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा विचार तुमच्या जिवलग माणसांपर्यंत पोहोचवण्याचाही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।